पुढची बातमी पालघरमधली पालघर लोकसभेची निवडणूक यावेळेला चांगलीच रंगतदार होणार आहे। 2018च्या पोटनिवडणुकीमध्ये ज्याच्या विरोधात प्रचार केला त्याच्यासाठीच मतं मागण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे। तर राजेंद्र गावितांनी उमेदवारीसाठी पुन्हा पक्ष बदलल्यानं पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला शिवसेना भाजपवर टीका करण्याची आयती संधी चालून आली आहे। भाजपच्या राजेंद्र गावितांना दत्तक घेऊन शिवसेनेने पालघर लोकसभेचा तिढा सोडवला खरा, मात्र त्यांच्या सेना प्रवेशावरून विरोधकांना टीका करण्याची आयतीच संधी मिळाली आहे। तसंच श्रीनिवास वनगांना लोकसभेची उमेदवारी नाकारल्याच्या कारणावरूनही आता विरोधकांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे। या सरकारला एक भीती निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी त्यांच्या पक्षात पालघरमध्ये उमेदवार नसल्या कारणाने त्यांना आयात केलेला काँग्रेसचा उमेदवार हा लागला। परंतु ही परिस्थिती अशी आहे की एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, आता दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात आणि निवडणुकीनंतर जे देशाचं राजकारण किंवा समाजकारण बदलेल त्याप्रमाणे चौथ्या पाचव्या पक्षात देखील काही लोक जाऊ शकतात। एका चॅनलवर वनगा यांचे सुपुत्र यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी ज्यावेळी सक्षम होईल त्यावेळी पुन्हा खासदारकी लढेल, त्यामध्ये सर्व काही आलं। विरोधकांच्या या टीकेला उत्तर देताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मात्र चांगलीच कसरत करावी लागते, कारण 2018च्या पालघर पोटनिवडणुकीत भाजप शिवसेनेत जोरदार संघर्ष झाला होता, त्याला जास्त काळ लोटलेला नाही। लोकांची सर्वात महत्त्वाची मागणी काय की कंटाळलेला ज्या सत्तावर जो वसई तालुक्यातला पक्ष आहे त्याच्या विरुद्ध सक्षम असं कोण जिंकेल आणि त्याला शिवसेना भाजप युती पर्याय। वनगांनी स्वतः पक्षप्रमुखांकडे इच्छा व्यक्त केली आणि स्वतः वनगा मातोश्रीवरती लाईव्ह त्यांनी चॅनलला सांगितलेलं आहे की बाबा मला विधिमंडळामध्ये लढून दे, इकडचा अनुभव घेऊन दे, नंतर लोकसभेचा आपण विचार करू। पालघर लोकसभा मतदारसंघातून श्रीनिवास वनगा निवडणूक लढण्यास इच्छुक होते, मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वनगांऐवजी पुन्हा एकदा राजेंद्र गावितांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला। एकीकडे सेना भाजपने पालघरची जागा जिंकण्यासाठी राजकीय खेळी केली असली तरी बहुजन विकास आघाडीचंही आव्हान त्यांच्या समोर असणार आहे, त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक रंजक ठरणार आहे। विजय राऊतसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पालघर। यानंतर एक थोडीशी वेगळी बातमी। फ्लेम ऑफ द फायर असं खुद्द इंग्रजांनी ज्याचं आदराने वर्णन केले तो पळस बुलढाण्यामध्ये सध्या चोहीकडे मोठ्या प्रमाणावर बहरलाय। पाहुयात पळसाच्या लालबुंद सौंदर्याचा हा स्पेशल रिपोर्ट। उशिराची थंडी ओसरली आणि वसंताची चाहूल लागली की हा पळस असा फुलायला लागतो। लालबुंद पाकळ्यांनी झाड न्हाऊन निघतं आणि रस्ताही फुलांच्या पायघड्यांनी सजून जातो। बुलढाणा जिल्ह्याचं सौंदर्य सध्या याच लालबुंद रंगाने खुलून गेलंय। गावच्या बांधाबांधावर फुललेल्या पळसाचे ताटवे आपलं लक्ष वेधून घेतायत। लाल, केशरी, भगवा आणि पिवळ्या रंगाचा पळस उन्हाच्या किरणांनी अधिक पेटलेला दिसतोय। या परिसरामध्ये खैर, मोह, साग आणि पळस असे विविध वृक्ष या ठिकाणी फुललेले आहेत। पळस यामध्ये एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा वृक्ष आहे, कारण मार्च महिन्यामध्ये सर्व बुलढाणा परिसरातील पळसांना लाल रंगाच्या फुलांनी सगळ्यांचं मन आकर्षित करून घेतं। पळसाचे फुलं आणि बुलढाणा यांचं समीकरण अबाधित आहे। 20-25 फूट उंच अशा या पळसाच्या झाडाच्या सावलीत पाणथस्थही सुखावतो। पळसाच्या फुलांप्रमाणेच त्याच्या पानांचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो। अनेक लोकांना घरामध्ये बसल्या बसल्या सुद्धा उन्हाचा त्रास होतो आणि उन्हाळी लागते, तर आपण जर याचं सरबत जर पीत गेलो सकाळी न्याहारी पेट म्हणजे झोपेतून उठल्याबरोबर आपण गुळणा केल्यानंतर जर 3 पळसाची वाळलेली फुलं पाण्यात टाकली आणि ते सरबत जर आपण पिलं तर आपल्याला दिवसभर उन्हाचा त्रास होणार नाही। भर उन्हात एकीकडे अंगाची लाही लाही होत असताना पळसाचं असं डवरलेलं झाड मात्र डोळ्यांना सुख देऊन जातं। अमोल गावंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।